ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? अभ्यास करताय ना? मूलभूत आकारांचे ज्ञान या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी श्रीमती संध्या सुरेश आडली, सहशिक्षिका, सरकारी हायर प्रायमरी मराठी संत मेलगे विद्यालय नंदगड, तालुका खानापूर, तुम्हा सर्व बालचमूंचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 6वी मधील गणित विषयातील भूमिती या भागावरील मूलभूत आकारांचे ज्ञान या पाठातील पुढचा भाग अभ्यासणार आहोत. मुलांनो, मूलभूत आकारांचे ज्ञान या भागावरील आम्ही 2 व्हिडिओ या अगोदर पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या प्रकरणातील अभ्यास केलेला आहे आणि आज आपण या प्रकरणातील पुढच्या काही भागांचा अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्यासोबत वही, पेन, पेन्सिल आणि खोट रबर घेऊन हा पाठ अभ्यासायचा आहे. तर तयार आहात ना मुलांनो? आणि अशी आशा करते की याच्या मागे झालेले जे व्हिडिओ होते त्या व्हिडिओमधील सर्व स्वाध्याय तुम्ही सोडवलेलाच असणार. तेव्हा आज आपण या व्हिडिओमध्ये किंवा या घटकामध्ये हे अध्ययन अंश अभ्यासणार आहोत. ते म्हणजे चौकोन व चौकोनांचे प्रकार, बहुभुजाकृती आणि त्रिमितीय आकार. हे 3 अंश आम्ही या भागातून अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत आकारांचे ज्ञान हा पाठ अभ्यासत असताना रेषाखंडांपासून त्रिकोणांचे वर्गीकरण यापर्यंत यातील घटक अभ्यासलेले आहेत. आणि आज आपण पहिला घटक, पहिला अंश या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तो म्हणजे चौकोन व चौकोनाचे प्रकार. तर चला पाहूया. मुलांनो, तुम्हाला इथे एक आकृती दिसत आहे आणि ही आकृती तुम्हाला परिचित आहे, कारण मागील इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 5वी मध्ये तुम्ही काही भौमितिक आकृत्यांचा अभ्यास केलेला आहेच. त्यामुळे ही आकृती तुम्हा सर्वांच्या परिचयाची आहे. या आकृतीला म्हणतात, हो बरोबर, चौकोन. त्याला इंग्लिशमध्ये क्वाड्रिलॅटरल्स असे म्हणतात. मग हा जो चौकोन आहे, हा चौकोन ही 4 बाजूंनी बनलेली बहुभुजाकृती आहे. चौकोनाला भुजा आहेत 4. भुजा म्हणजे बाजू. इथे तुम्हाला ABCD हा चौकोन दिसत आहे. या चौकोनामध्ये तुम्हाला 4 बाजू दिसत आहेत, हो ना? बाजू AB, BC, CD आणि AD. तसेच 4 शिरोबिंदू आहेत, ते म्हणजे A, B, C आणि D. तसेच 4 कोणही आहेत. B पासून D पर्यंतचा जो रेषाखंड आहे आणि ते दोन्ही रेषाखंड एका बिंदूमध्ये एकवटलेले आहेत. मग यांना काय म्हणतात बरं? चौकोनांच्या बाजू तुम्हाला समजल्या, मग मध्ये काढलेल्या या ज्या रेषा आहेत यांना चौकोनाचे कर्ण असे म्हणतात. म्हणजेच चौकोनामध्ये 2 कर्ण आहेत. मग अशा या बहुभुजाकृतीला चौकोन असे म्हणतात. 4 बाजू, 4 कोन, 4 शिरोबिंदू आणि 2 कर्ण यांनी बनलेल्या या आकृतीला चौकोन असे म्हणतात. मग या चौकोनांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत. चौकोनाचे प्रकार पहा. पहिला प्रकार आहे आयत. इथे तुम्हाला आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता
4 भुजा आहेत, पण त्या भुजा कशा आहेत पहा, त्या बाजू कशा आहेत. आणि आयत या आकृतीची कल्पना तुम्हाला थोडीफार आहेच. ती आकृती आम्ही मागील इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेलाच आहात. त्यामुळे इथे आयत असा चौकोन आहे, हा असा चौकोनाचा प्रकार आहे ज्याच्या विरुद्ध बाजू समान असतात. विरुद्ध बाजू म्हणजे काय, या आयताची वरील जी बाजू आहे त्याची विरुद्ध बाजू म्हणजे त्याची खालची बाजू, उजवीकडील बाजूची विरुद्ध बाजू म्हणजे त्याच्या डावीकडील बाजू, याला विरुद्ध बाजू म्हणतात किंवा त्यांना आमोरा समोरील बाजूही म्हणतात. म्हणजेच इथे आयत हा चौकोनाचा एक प्रकार आहे आणि आयताच्या विरुद्ध बाजू समान असतात. तसेच सर्व कोन काटकोन असतात. आता काटकोन म्हणजे काय हे तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलाच आहे आणि त्याचा अभ्यासही केलेला आहे. त्यामुळे काटकोन हा 90 अंशाचा असतो. म्हणजेच आयताचे सर्व कोन काटकोन असतात. आयताचे जे कर्ण आहेत ते कर्ण एकमेकांना दुभागतात आणि अशा पद्धतीनं आयताचे हे गुणधर्म आहेत. तर आयताचे गुणधर्म म्हणजे विरुद्ध बाजू समान असतात, सर्व कोन काटकोन असतात, आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात आणि त्यानंतर चौकोनाचा दुसरा प्रकार म्हणजे चौरस. चौरस हा चौकोनाचा एक प्रकार आहे आणि याच्या चारी बाजू समान असतात, सर्व कोन काटकोन असतात आणि कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे आयतामध्ये कशा विरुद्ध बाजू समान असतात, पण चौरसामध्ये चारी बाजू समान असतात, चारी बाजूंची लांबी समान असते. हा चौकोनाचा दुसरा प्रकार आहे. आणि त्यानंतर चौकोनाचा तिसरा प्रकार आहे समांतरभुज चौकोन. आकृती पहा मुलांनो, इथे समांतरभुज चौकोन हा चौकोनाचा एक प्रकार आहे. याच्या विरुद्ध बाजू समान आणि समांतर असतात. जशा आयताच्या बाजू विरुद्ध बाजू समान असतात, पण इथे त्याच्यामध्ये आणखी एक घटक वाढलेला आहे, तो म्हणजे समांतर. विरुद्ध बाजू समान आणि समांतर असतात. तसेच कर्ण एकमेकांना दुभागतात. हा आहे चौकोनाचा प्रकार समांतरभुज चौकोन. त्यानंतर त्याच्या पुढील प्रकार आहे समभुज चौकोन. समभुज त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. तर सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. समान बाजू असलेला चौकोन त्याला समभुज चौकोन असे आम्ही म्हणतो. मग चौरसाप्रमाणेच याचे सुद्धा गुणधर्म समान असतात. जसे चौरसाच्या 4 बाजू समान असतात, त्याचप्रमाणे समभुज चौकोनाच्या सर्व कोन काटकोन असतात, सर्व बाजू समान असतात आणि कर्ण एकमेकांना दुभागतात. आणि यानंतर पुढील प्रकार आहे समलंब चौकोन. चौकोनाचा पुढील प्रकार समलंब चौकोन. आकृती पहा. या आकृतीमध्ये भुजा 4 आहेत, पण त्याचा आकार पहा कसा आहे. म्हणजेच इथे हा समलंब चौकोन कसा आहे, तर इथे तुम्हाला त्याची सम्मुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर दिसेल. म्हणजे वर आणि खाली जी सम्मुख असेल म्हणजे आमोरा समोरील असेल त्यांची बाजू कशा असतात, त्या समांतर असतात आणि त्या पण कशा, त्याच्यामध्ये एकच जोडी समांतर असते. ज्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाच्या प्रकाराला समलंब चौकोन असे म्हणतात. समजलं मुलांनो? म्हणजेच असे चौकोनाचे प्रकार आहेत ते म्हणजे आयत, चौरस, त्याच्यानंतर समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, समभुज चौकोन, अशा प्रकारे हे चौकोनाचे प्रकार आहेत. मग आता हे प्रकार तुम्हाला समजलेलेच आहेत. त्यावरून तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे जो तुमच्या पुस्तकातही आहे. याच्यामध्ये जे गुणधर्म मी तुम्हाला सांगितलेले आहेत चौकोनाच्या प्रकारांचे, त्या चौकोनांच्या प्रकारांच्या गुणधर्मावरून तुम्हाला हा स्वाध्याय बरोबर की चूक ते सांगायचे आहे.
तर पहिला प्रश्न आहे, आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला त्याची नोंद करायची आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, आयताच्या विरुद्ध बाजूंची लांबी समान असते. मग आयताची विरुद्ध बाजूंची लांबी समान असते हे बरोबर आहे काय चूक आहे? गुणधर्म तुम्हाला मी सांगितलेले आहेत. मग यावरून तुम्ही ते लक्षात घेऊन हा स्वाध्याय सोडवायचा आहे. तसेच चौरसाचे कर्ण एकमेकास लंबरूप असतात. पुढील प्रश्न आहे, समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबीने समान असतात. म्हणजे समभुज जो चौकोन आहे त्याच्या सर्व बाजू लांबीने समान असतात. बरोबर आहे की चूक आहे? यानंतर समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजू लांबीने समांतर असतात. आता समांतर भुज चौकोन म्हटलेला आहे. समांतर भुज चौकोनामध्ये कशा असतात? बाजू समान आणि समांतर असतात म्हणून सांगितलेले आहे. त्यामुळे समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजू लांबीने समान असतात का? बरोबर आहे का चूक आहे? त्यानंतर समलंब चौकोनाच्या विरुद्ध बाजू समांतर असतात. हा जो स्वाध्याय आहे, हा स्वाध्याय तुम्ही आता मी जे तुम्हाला चौकोनाच्या प्रकारांचे जे गुणधर्म सांगितलेले आहेत त्या गुणधर्मावरून तुम्ही हा स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि हा स्वाध्याय तुम्ही नक्की सोडवाल, कारण प्रत्येक चौकोनाच्या प्रकारांचे गुणधर्म मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तेव्हा सोडवाल ना मुलांनो हा स्वाध्याय? ठीक आहे. आणि त्याच्या पुढील आणखी एक स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. तो म्हणजे इथे तुम्हाला काही चौकोनांचे प्रकार दिसत आहेत. या चौकोनांच्या प्रकारांची नावे तुम्हाला सांगायची आहेत. तर पहिला जो चौकोनाचा प्रकार आहे त्याचे नाव काय आहे, दुसरा, तिसरा, याप्रमाणे जे प्रकार दिलेले आहेत त्या आकृत्या ओळखायच्या आहेत आणि तुम्हाला त्या प्रकारांची नावे इथे लिहायची आहेत. तर तुमचे उत्तर माझ्या उत्तराशी योग्य आहे काय पडताळून पाहूया. तर पहिला जो चौकोनाचा प्रकार आहे त्याचे नाव काय आहे? हो बरोबर, तो आहे चौरस. आणि दुसरा आहे आयत. हो. तिसरा समांतर भुज चौकोन आणि नंतर हा जो आहे हा समलंब चौकोन आणि नंतर आहे समभुज चौकोन. बरोबर, तुमचे उत्तर माझ्या उत्तराशी नक्की तंतोतंत जुळले असणार. असे हे चौकोन आणि चौकोनाचे प्रकार हे तुम्हाला समजलेलेच असणार. यानंतर या पाठातील पुढचा भाग आहे तो म्हणजे बहुभुजाकृती. बहुभुजाकृती म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बहु म्हणजे अनेक आणि भुजा म्हणजे बाजू. अनेक बाजूंनी बनलेली जी आकृती असते किंवा ज्या आकृतीच्या बाजू अनेक असतात त्या आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतो. गेल्या इयत्तेमध्ये किंवा या इयत्तेमध्ये सुद्धा तुम्ही काही बहुभुजाकृतींचा अभ्यास केलेलाच आहे. मग त्यातली एक म्हणजे त्रिकोण आणि आत्ताच आम्ही जी बहुभुजाकृतीचा अभ्यास केला ती म्हणजे चौकोन. मग त्रिकोण आणि चौकोन, त्रिकोणाला बाजू किती? 3. चौकोनाला बाजू किती? 4. 3 आणि 4 बाजू असलेल्या आकृतींचा तुम्ही अभ्यास केलेलाच आहे. पण 4 पेक्षा जास्त भुजा सुद्धा काही आकृतींच्या असतात. मग त्याचे वर्गीकरण बहुभुजाकृतीमध्ये कसे करावे? तर बहुभुजाकृतींचे वर्गीकरण त्यांच्या बाजूवरून केले जाते. ज्या आकृतीला 3 बाजू असतात ती एक बहुभुजाकृती आहे आणि ती त्रिकोण या प्रकारामध्ये मोडते. आणि ज्या आकृतीच्या 4 बाजू असतात ती सुद्धा एक बहुभुजाकृती आहे आणि ती चौकोन या प्रकारामध्ये येते. तसेच इथे तुम्हाला आणखी एक आकृती दिसत आहे, पंचकोन. पंचकोन म्हणजे इथे पंच म्हणजे 5. ज्या आकृतीला 5 बाजू आहेत त्या आकृतीला पंचकोन असे म्हणतात. म्हणजे त्याचं वर्गीकरण बहुभुजाकृतीमध्ये केलं जातं पण ते पंचकोन गटामध्ये. तसेच अष्टकोन, ज्या आकृतीला 8 बाजू आहेत त्या आकृतीला अष्टकोन असे आपण म्हणतो.
तसेच पुढची आहे ती षटकोन. तर षटकोन, षट म्हणजे 6, ज्या आकृतीला 6 बाजू आहेत त्या आकृतीला आपण षटकोन म्हणतो. या प्रकाराने बहुभुजाकृतींचे वर्गीकरण आम्ही त्यांच्या बाजूवरून करतो आणि आपल्या परिसरात अनेक बहुभुजाकृती आम्हाला दिसतात ना मुलांनो. आता आपल्या घरापासूनच सुरुवात करा. खिडकी, दरवाजे, त्याच्यानंतर आपल्या अंगणात असलेल्या फरशा किंवा एखादी कोणतीही वस्तू असेल ज्याच्या भुजा 2 किंवा 3 किंवा 4 पेक्षा जास्त असतील, अशा अनेक वस्तू आम्हाला आमच्या परिसरात, आमच्या घरी दिसतात. ह्या सगळ्या बहुभुजाकृतीच आहेत ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करतो. तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जेव्हा एखादं ब्रिज तयार करत असतात पहा, तेव्हा त्यावेळेला त्याच्या खालच्या बाजूला तुम्ही निरीक्षण केलात असणार, त्रिकोणी असे मोठे मोठे बार्स घातलेले असतात. ती सुद्धा एक बहुभुजाकृती आहे. मधमाशांचं पोळं, मधमाशी षटकोनामध्ये, आपल्या मधमाशांचं पोळं, त्याची रचना षटकोनामध्ये असते. मधमाशांचं पोळं जर तुम्ही पाहिलात असणार तर ते षटकोनामध्ये आम्हाला दिसून येतं. किंवा एखादी क्रेन असेल, ही सर्व बहुभुजाकृतींचीच उदाहरणं आहेत. म्हणजेच यावरून तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजेत मुलांनो, बहुभुजाकृती म्हणजे अनेक भुजा असलेली आकृती. ज्या आकृत्यांना अनेक बाजू असतात त्या आकृतींना बहुभुजाकृती असे म्हणतो. अनेक बाजूंनी बनलेली आकृती, आणि त्या बाजू कशा असतात, रेषाखंडांनी बनलेल्या असतात आणि ते रेषाखंड बंदिस्त असतात. म्हणजे ती एक बंदिस्त आकृती असते जी रेषाखंडांनी बनलेली असते. अशी ही बहुभुजाकृती. समजलं? तर तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या बहुभुजाकृती दिसतात याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा. आणि आता इथे दिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृतींना किती बाजू आहेत हे तुम्ही आता पुन्हा एकदा मला सांगा. त्रिकोणाला बाजू किती? 3. तसेच पंचकोनाला बाजूंची संख्या किती आहे? 5. अष्टकोनाला 8, षटकोनाला 6 आणि चौकोनाला 4. अशा पद्धतीनं हे बहुभुजाकृती वर्गीकरण त्यांच्या बाजूवरून करतो. मग यावर तुम्हाला एक हा स्वाध्याय सोडवायचा आहे. तर स्वाध्याय काय आहे पहा मुलांनो, अतिशय साधा सोपा स्वाध्याय आहे जो तुम्ही निरीक्षणाने माझ्यासोबत सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे, खालील आकृत्या बहुभुजाकृती आहेत काय ते तपासा. जर त्यापैकी एखादी नाही तर कारण सांगा. आता इथे पहिली जी 1 नंबरची जी आकृती आहे ती बहुभुजाकृती आहे का? नाही, कारण तिथे ती बंदिस्त आकृती नाहीये. म्हणजे एका बाजूनी ती म्हणजे अशी उलगडलेली आहे, रेषाखंडांनी बनलेली ती अशी बंदिस्त आकृती नाहीये, त्यामुळे ती बहुभुजाकृती नाही. त्याच्यानंतर दुसरी आकृती आहे का? हो, ती बहुभुजाकृती आहे. तिसरी जो गोल आहे तो नाही. तर बहुभुजाकृती ही रेषाखंडांनी बनलेली असते आणि इथे जी आकृती आहे ती वक्राकार आहे, त्यामुळे इथे रेषाखंडांचा उल्लेख किंवा वापर नाही, त्यामुळे ती आकृती बहुभुजाकृती नाही. आणि त्याच्या पुढची सुद्धा बहुभुजाकृती आहे की नाही हे तुम्ही मला सांगायचे आहे किंवा तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करायची आहे. जसे मी आता तुम्हाला काही कल्पना सुचवलेल्या आहेत की बहुभुजाकृती ओळखायची कशी, त्यावरून तुम्ही ती आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये सोडवायचे आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील प्रत्येक बहुभुजाकृतींचे नाव सांगा. सांगाल ना मुलांनो? अतिशय साधे सोपा प्रश्न आहे. आताच मी तुम्हाला त्यांच्या भुजा कशा ओळखायच्यात आणि त्याचं वर्गीकरण कसं करावं हे सांगितलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नातील आकृती A, B, C, D यांच्या भुजा, तुम्ही भुजांची संख्या अगोदर मोजा, बाजूंची संख्या मोजा. जेवढ्या बाजूंची संख्या 3 असेल तर तो त्रिकोणामध्ये येईल, 4 असेल तर तो चौकोन ही बहुभुजाकृती असेल, 5 बाजू असतील तर तो पंचकोनामध्ये येईल, 6 असेल तर षटकोनामध्ये आणि 8 असेल तर अष्टकोनामध्ये. यावरून त्याचं वर्गीकरण तुम्ही करायचे आहे. कराल ना मुलांनो? ठीक आहे. आणि तुम्हाला हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे बहुभुजाकृतीवरील. आणि वहीमध्ये काही बहुभुजाकृती काढून त्यांच्या बाजूंची संख्यांचा एक तक्ता तुम्हाला करायचा आहे. हा बहुभुजाकृतीवरील तुम्हाला स्वाध्याय आहे. यानंतर पुढचा या भागातील भाग आहे त्रिमितीय आकार.
तर आपण त्रिकोण शिकलेलो आहोत, चौकोन शिकलेलो आहोत. आत्ताच आपण बहुभुजाकृतींचा अभ्यास केलेला आहे. मग आता त्रिमितीय आकार म्हणजे काय हो? आता इथे तुम्हाला चित्रामध्ये काही आकार दिसत आहेत. कंपासची पेटी आहे, बॉल आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे मुलांनो? हो, इजिप्तचे पिरॅमिड. तसेच बर्थडे कॅप आहे, सिलेंडर आहे, एक खोका आहे, बॉक्स आहे आणि आईस्क्रीम आहे. मग यांचे आकार कसे आहेत पहा. हे आम्हाला असे सपाट आकाराचे दिसतात का? नाही, तर हे सर्व घन आहेत. तर किंवा हे त्रिमितीय आकारामध्ये आम्हाला दिसतात. मग त्रिमितीय आकार म्हणजे काय हे अगोदर आम्हाला जाणून घेतले पाहिजे. तर इथे हा जो कंपास आहे, हा कंपास एक घनायत आहे. जो चेंडू आहे तो एक गोल आहे आणि इजिप्तचे पिरॅमिड पिरॅमिडच्या आकारामध्ये आहे. तसेच बर्थडेची जी कॅप आहे ती शंकू आकारामध्ये आहे. सिलेंडर वृत्तचितीच्या आकारात येते. तसेच जो बॉक्स आहे तो घन या आकारामध्ये येतो आणि आईस्क्रीम जे आहे हे शंकू आकारामध्ये येते. मग यांची जी मी नावं घेतलेली आहेत, मग ती घन, घनायत, गोल, पिरॅमिड, दंडगोल, वृत्तचिती, शंकू, मग हे काय आहेत? हे सर्व त्रिमितीय आकार आहेत. मग यांना त्रिमितीय आकार आपण असे का म्हणतो हे अगोदर जाणून घेतले पाहिजेत. तर इथे पहा मुलांनो, तुम्हाला इथे एक रेषाखंड दिसत आहे. 5 सेंटीमीटरचा जो रेषाखंड आहे, तर पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं की रेषाखंडांचं मापन लांबी या एककामध्ये आपण करतो. मग रेषाखंड मोजण्यासाठी लांबी, फक्त लांबीच्या सहाय्याने आम्ही काय करतो? त्या आकृतीचे वर्णन करतो. मग जेव्हा एखाद्या आकृतीचे वर्णन करताना आम्हाला तिथे एकच माप सांगावे लागते, म्हणजे लांबी 5 सेंटीमीटर. लांबी हे एकच माप सांगितलेलं आहे, त्यामुळे त्या आकृतींना आम्ही एकमितीय आकृती असे म्हणतो. त्याच्या पुढील आकृती पहा. एक आयत आहे, हो ना, आणि आयतांच्या या आकृतीचे वर्णन करण्यासाठी आम्हाला इथे 2 मापे सांगावी लागतात. ती म्हणजे कोणती आहेत? लांबी आणि रुंदी. फक्त लांबी सांगितलं की आम्हाला आयताचं अचूक मापन मिळेल का? फक्त लांबी सांगून आयताचं मापन होईल का? नाही. रेषाखंडांचं मापन एकच मापन सांगून होईल, पण आयताचं मापन सांगण्यासाठी आम्हाला तिथे 2 मापांची गरज आहे. म्हणजे इथे लांबी आणि रुंदी अशा 2 मापांचा वापर करून आम्ही त्या आयताचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच एखाद्या आकृतीचं वर्णन करण्यासाठी जेव्हा आपण तिथे 2 मापे सांगणे आवश्यक आहे, त्याला द्विमितीय आकृत्या असे म्हणतात. एकच मापन सांगतो तेव्हा एकमितीय, जेव्हा 2 मापने सांगतो तेव्हा द्विमितीय. मग त्रिमितीय म्हणजे काय याच्यावरून तुम्हाला समजलंच असणार. आता इथे एक घनाकृती आहे. आता मी जे आकार दाखवले त्या आकारामध्ये कंपासची जी पेटी आहे त्याप्रमाणे त्याचा तो आकार आहे. मग इथे या आकृतीचे वर्णन करण्यासाठी आम्हाला 3 मापांची गरज आहे. 3 मापे सांगणे गरजेचे आहे. ते म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची. उंची हे 3रं मापन आहे. तिथे 3 मापनांचा समाविष्ट होतो. म्हणून ज्या आकृतीचे वर्णन करण्यासाठी किंवा एखाद्या आकृतीचे वर्णन करण्यासाठी आम्हाला 3 मापे सांगणे आवश्यक असते, त्या आकृत्यांना त्रिमितीय आकृती असे म्हणतात. समजलं मुलांनो? म्हणजे इथे त्रिमितीय आकृत्या ह्या अशा असतात ज्या लांबी, रुंदी, उंची या स्वरूपात वर्णन करता येतात. मग मी तुम्हाला दाखवलेलेच आहे की कंपासची पेटी असू देत किंवा बॉक्स असू देत किंवा ती शंकू असू देत किंवा पिरॅमिड असू देत, यांची लांबी, रुंदी, उंची या स्वरूपात त्यांचं मापन केलं जातं. मग या त्रिमितीय आकारांचा पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रत्येक त्रिमितीय आकाराला हे 3 मुद्दे खूप आवश्यक असतात. हे 3 घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. ते म्हणजे पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू. तर पृष्ठभाग म्हणजे काय? आता तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता. इथे एक मी तो घन घेतलेला आहे.
म्हणजे तो जसा पहिल्या चित्रामध्ये दाखवला एक बॉक्स, त्या बॉक्साप्रमाणे त्याचा आकार आहे आणि त्याला सपाट पृष्ठभाग असतात, म्हणजे असे समतल पृष्ठभाग असतात सपाट. मग अशा त्या बॉक्सला जे सपाट पृष्ठभाग असतात त्या पृष्ठभागांना समतल पृष्ठभाग किंवा पृष्ठ असे म्हणतात. मग इथे त्रिमितीय आकारांना पृष्ठ हा महत्वाचा घटक समाविष्ट आहे. प्रत्येक त्रिमितीय आकाराला पृष्ठ असतो. तसेच दुसरा त्याच्यातला अंश म्हणजे कडा. तर कडा ह्या त्रिमितीय आकाराला असतात. तर कडा म्हणजे काय? जिथे दोन पृष्ठे ज्या रेषाखंडांनी जोडतात त्याला कडा असे म्हणतात. म्हणजे दोन पृष्ठ, हा एक पृष्ठ असेल आणि इकडचा एक पृष्ठ असेल आणि ते दोन पृष्ठ ज्या रेषाखंडांनी जोडतात त्याला कडा असे म्हणतात. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. दोन पृष्ठ जोडणारा जो रेषाखंड त्याला कडा म्हणतात. मग त्रिमितीय आकारामध्ये पृष्ठ आणि कडा. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिरोबिंदू. तर शिरोबिंदू कशाला म्हणतात? जसे आम्ही चौकोनाचे 4 शिरोबिंदू आहेत, त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत असे म्हणालो, म्हणजेच इथे शिरोबिंदू म्हणजे 3 कडा. पहा मुलांनो, 3 कडा एकाच बिंदूत मिळतात त्याला शिरोबिंदू असे म्हणतात. म्हणजे त्या 3 कडा म्हणजे ही एक कड किंवा या बाजूची कड, म्हणजे 3 कडा ज्या एकाच बिंदूत मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू असे म्हणतात. इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. समजले मुलांनो? हे आहेत त्रिमितीय आकाराचे 3 मुख्य घटक, ते म्हणजे पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू. मग प्रत्येक त्रिमितीय आकाराचे हे पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू कसे असतात? पहिला आकार पहा, तो घन आहे. पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू मध्ये विस्तारलेला आहे. घनायत आहे. दुसरा घन आयत, आयताच्या स्वरूपात. आणि इथे घन काय आहे पहा, त्याच्या 4 बाजू समान आहेत, चौरसाप्रमाणे तो दिसतो आम्हाला, त्याला घन म्हणतात. आयताप्रमाणे ज्याचा त्रिमितीय याचा आकार असतो त्याला घनायत म्हणतात. मग त्याचे पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू, घनायताचे पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू असे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. तसेच त्रिकोणी पिरॅमिड, आता तुम्ही पहिल्या चित्रामध्ये पाहिलात असणार पिरॅमिडचा आकार, त्याप्रमाणे इथे त्रिकोणी पिरॅमिड म्हणतात. पहिल्या आकृतीमध्ये जे दिसत आहे तुम्हाला तो त्रिकोणी पिरॅमिड आहे. म्हणजेच त्याचा पाया जो आहे तो त्रिकोणाकृती आहे आणि त्याला पृष्ठ 4 आहेत, कडा 6 आहेत आणि शिरोबिंदू 4 आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचा आहे चौरस पिरॅमिड. नावावरूनच समजलं असणार, ज्याचा पाया चौरसाकृती आहे त्या पिरॅमिडला आपण काय म्हणतो? चौरस पिरॅमिड. मग त्याचे पृष्ठ आहेत 5, कडा आहेत 8 आणि शिरोबिंदू आहेत 5. त्याच्यानंतर आणि पुढील त्रिमितीय आकार आहेत शंकू, जी बर्थडे कॅप सारखी आम्हाला दिसते, वृत्तचिती जी सिलेंडर प्रमाणे दिसते आणि गोल जो आम्हाला बॉल प्रमाणे दिसतो. हे त्रिमितीय आकार आहेत. आता शंकू पहा, शंकूला पृष्ठ 2 आहेत, एक सपाट आहे, एक वक्राकार आहे आणि शिरोबिंदू 1 आहे, कडा 1 आहे. वृत्तचितीला पृष्ठ 3 आहेत, वरील खालच्या बाजूचा आणि आकार आहे वक्राकार 3, कडा आहेत 2, शिरोबिंदू नाही. गोल पृष्ठ 1च आहे, तो वक्राकार आहे, कडा नाही, शिरोबिंदू नाही. यावरून तुम्हाला हे सर्व त्रिमितीय आकार समजलेच असणार. घन, घनायत, वृत्तचिती, शंकू, पिरॅमिड, गोल हे सर्व काय आहेत? त्रिमितीय आकार आहेत, जे आम्ही लांबी, रुंदी, उंची या 3 मापनांच्या सहाय्याने त्याचे वर्णन आम्ही करतो. आणि आपल्या परिसरामध्ये असे अनेक त्रिमितीय आकार मुलांना आम्ही पाहतोच. आणि इथे या घटकावर तुम्हाला हा एक स्वाध्याय सोडवायचा आहे, तो म्हणजे जोड्या जुळवा. तर इथे पहिल्या भागामध्ये काय आहेत? त्रिमितीय आकारांची नावे आहेत, जी तुम्हाला आत्ताच मी स्पष्ट करून सांगितलेली आहेत. आणि त्याचे मिळते जुळते चित्र वर खाली अशा स्वरूपात तिथे त्याची मांडणी केलेली आहे. मग शंकूचा आकार कुठे आहे तो बरोबर तुम्हाला तिथे
त्या चित्राच्या समोर खूण करायची आहे. गोल कुठे आहे, वृत्तचिती कुठे आहे, घनायत आणि पिरॅमिड कुठे आहे, त्याच्या जोड्या तुम्ही व्यवस्थित जुळवायच्या आहेत. आणि अतिशय साधा सोपा आहे हा स्वाध्याय आणि तुम्ही हा नक्की कराल. तसेच दुसरा प्रश्न आहे, प्रत्येक आकाराची 2 उदाहरणे तुम्ही लिहायची आहेत. आता ह्या चित्रामध्ये असलेली सोडून तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये त्रिमितीय आकार जे शंकू आहे किंवा गोल आहे, वृत्तचिती आहे, घनायत आहे, याची प्रत्येकाची 2-2 घनायताची 2 उदाहरणं दैनंदिन जीवनातील. आता तुमच्या हातातली कंपास पेटीच पहा, कशाचं उदाहरण आहे? घनायताचं. हो. किंवा तुम्ही सापशिडी खेळताना जो फासा वापरता तो घनाचं उदाहरण आहे. अशी तुम्हाला त्या वस्तूंची नावं आणि तो कोणत्या आकारामध्ये आहे त्याचं त्रिमितीय आकाराचं नाव तिथे लिहायचं आहे. हो ना, कराल ना मुलांनो? हो, नक्की कराल. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथं मूलभूत आकारांचे ज्ञान हा पूर्ण पाठ इथे या व्हिडिओतून हा शेवटचा 3ऱ्या व्हिडिओतून संपवलेला आहे. आणि पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत ज्या घटकांचा तुम्ही अभ्यास केलात तर तो सर्व घटक लक्षात ठेवून सगळ्यावरचा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि हा पूर्ण पाठ व्यवस्थित आत्मसात करून घ्यायचा आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. अभ्यास करत राहा, हसत राहा. अनुदिन